महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक भूकंप आलाय। एक मंत्रीपद जाणार, एक नवं नाव येणार आणि हे सांगितलंय खुद रोहित पवारांनी। आदिती तटकरे महायुती सरकारमधील एक महत्त्वाचा मंत्री, पण आज त्यांच्याच खुर्चीखाली आग लागली आहे। विरोधकांनी थेट नाव घेऊन दावा केलाय की त्यांचं मंत्रीपद आता जाणार आणि त्यांच्या जागी कोण येणार, तर एक असं नाव जे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात गाजतंय, आमदार सुनील शेळके यांची खरंच लॉटरी लागणार का? हा फक्त विरोधकांचा दबाव आहे की खरंच सत्ताधारी गटात खांदेपालट होणार? आजच्या या व्हिडिओत संपूर्ण राजकीय गणित उघड करणार आहोत आणि एकही आडपडदा न ठेवता नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय। नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। सगळ्यात आधी समजून घ्या रोहित पवारांनी नक्की काय दावा केलाय। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांमध्ये कॅबिनेट विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच रोहित पवार यांनी जाहीरपणे थेट नाव घेऊन सांगितलंय की आदित्य तटकरे यांचं मंत्रिपद लवकरच जाऊ शकतं। हा दावा ऐकून संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, कारण विरोधकांनी आजपर्यंत असं थेट नाव घेऊन इतका मोठा दावा क्वचित केलाय। आता प्रश्न येतो, आदिती तटकरे यांची सध्याची स्थिती काय आहे? त्या सध्या राज्यात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत। त्यांच्या समर्थकांमध्ये या दाव्यामुळे साहजिकच मोठी चिंता निर्माण झाली आहे, पण पक्षाच्या आगामी रणनीतीनुसार आणि स्थानिक पातळीवरील ताकदीचा विचार करता नेतृत्वात बदल होण्याच्या हालचाली सुरू असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। आता सुनील शेळके यांच्याबद्दल बोलूया। हे कायम जनसामान्यांशी जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांची जमिनीवरची ताकद, त्यांचं जनतेशी असलेलं घट्ट कनेक्शन आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या सगळ्या गोष्टी त्यांना मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार बनवतात। त्यांना मंत्रिपद बहाल केल्यास पक्षाला आगामी काळात मोठा फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट नक्की आहे, इथे कुठलीही खुर्ची कायमची नसते। आज जो शिखरावर असतो, उद्या त्याला खाली यावं लागू शकतं। रोहित पवारांनी केलेला हा दावा केवळ राजकीय दबाव आहे की खरंच एनसीपी मध्ये मोठी खांदेपालट होणार आहे, याचा उलगडा येत्या काही दिवसात नक्कीच होईल। पण आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं? आदिती तटकरे यांचं मंत्रिपद खरंच जाणार का? आणि सुनील अण्णा शेळके यांना खरंच मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असे महाराष्ट्राच्या राजकारणातले आतले किस्से, ताजी माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आत्ताच आपल्या सत्य पे सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।